अंकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहत आलोय, राधे मैदान चिरले आणि एक अतिशय लोकप्रिय अशी स्पर्धा आणि आज या स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आता 24 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलं 1 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आणि आज ही स्पर्धा निरोप घेईल, परंतु निरोप घेण्याआधीच्या मात्र बऱ्याचशा आठवणी या क्रीडांगणावर जरूर सोडेल. हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे आणि ज्याच्यामध्ये आर्यन 11 चिरले, संकेत स्पोर्ट्स आई भवानी साईब असा सामना पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, कारण अगोदरच उशीर झालाय. आज शेवटची रात्र आहे. सेमीफायनल फायनल्स आहेत, बक्षीस समारंभ आहे. प्लीज विनंती करतोय. आणि यानंतर जो सामना असेल तो सक्षम श्रीयांश 11 गिरवले आणि निशांत 11 दादरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सुद्धा रिपोर्ट करा प्लीज. सर, पहिला इनिंग संपायच्या अगोदर दोन्ही कॅप्टन जर आले नाहीत तर सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. गिरवले आणि दादरपाडा. आणि आपल्याकडे फार जास्त वेळ नाहीये, तुमच्याकडे आता 15-20 मिनिटं शिल्लक आहेत. तोपर्यंत पोहोचायचं आहे मैदानावर कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्यामुळे बी कॉशियस. चला फिल्डिंग लावून घ्या. साई संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आले ते आर्यन ग्रुप चिरले टीमला. 2 धावांनी पेनलाइज सुद्धा केलं गेलंय साई संघाला. उशिरानं संघ या ठिकाणी दाखल झाला आणि 2 धावांची पेनल्टीनं हा संघ खेळेल मैदानामध्ये. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आहे. सुपर 5 मध्ये आपण बघितलं तर मरुआई विंधणे ए लॉट मधून हा संघ पुढे गेलाय. बी लॉट मधून ध्रुविका स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ मात्र सुपर 5 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर चॅलेंजर चिरले डी ग्रुप मधून, ट्रॉम्बे कोळीवाडा 40+ ई ग्रुप मधून हा संघ दाखल झालाय. आणि इकडे ग्रुप सी चा संघ मात्र आपल्याला काही वेळातच मिळणार आहे. आणि त्याचमुळे आता मात्र सगळ्यांच्या नजरा ग्रुप सी कडे वळल्यात की या ग्रुप मधून चिरले, साई, गिरवले, दादरपाडा यातून कोणता संघ मात्र सुपर 5 ही फेरी गाठणार आहे. आणि त्यासाठीच मात्र सुरू होते घमासान युद्ध. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025 मध्ये. 2025 या सरत्या वर्षाला निरोप देत असताना ही स्पर्धा आज राधे मैदानावर सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. निर्दोष घरत आणि अलंकार घरत आणि जय भवानी साईब संकेत स्पोर्ट्स या टीम कडून पहिलं षटक घेऊन अनिकेत मोकल या टीमची ओळख करूया. गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना आजची रात्र यशस्वीतेने संपन्न होऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करत वळतोय मी मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी टाइम अलर्ट केला गेलाय, 2 धावांनी पेनलाइज केलं गेलंय खरं तर साई संघाला. आणि जाऊया आता मात्र अनिकेत मोगल. आरंभ प्रारंभ. आणि पहिला चेंडू घेऊन इकडे मात्र अनिकेत मोगल तयार. निर्दोष घरत आणि अलंकार घरत अशी सलामीची जोडी चिरले टीम कडून मात्र दाखल होत असताना पहिला बॉल अनिकेतचा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र राऊंड स्टंप्सने गोलंदाजी करतोय आणि इकडे मात्र बीट केलंय. पहिला चेंडूवर निर्दोष घरत पाहायला गेले गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र चिरले टीमसाठी मोठं योगदान राहिले या खेळाडूचं. अशा अनेक इनिंग्स आजपर्यंत आपण पाहायला मिळाल्यात. मग तालुका स्तरीय स्पर्धा असू द्या किंवा ॲज अ आयकॉन खेळताना असू द्या, निर्दोष घरत म्हटला की एक भरवशाचा फलंदाज. ओ यावेळेस लॉफ्ट हेड कव्हर ड्राईव्ह, सुपर टायमिंग आहे यावेळेस. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. पाहूया तिकडे पोहोचलेत फिल्डर, परंतु आता मात्र चेंडू न गाठले सीमारेषा आणि इकडे मात्र दुसऱ्याच बॉलवर
आर्यन 11 चिर्ले टीम साठी येतोय हा चौकार. का चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. चौकारानं धावसंख्येचा श्री गणेश झालाय. टीमची टोटल मात्र सुरू झाले. आता मात्र रायगडचा बुलंद आवाज ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहतात असे सागर पाटील पारगाव या ठिकाणी आगमन झाले. आज दशरथ पाटील आणि सागर पाटील म्हणजे आम्ही जरा दूर राहिलेलंच बरं. राऊंड स्टंप्सना हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि या 2 धावा पूर्ण. सुंदर सुंदर सुपर फिल्डिंग. कारण पहिलं षटक आपण बघताय सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक वाडी स्ट्रॉंग ऑफला होता, दुसरा मिड विकेटला उभा केलाय आणि त्याचमुळे दोघांना मात्र संपूर्ण एरिया कव्हर करावा लागतो. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. 6 धावा फलकावर आहेत. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉलला काढलाय आणि पाठीमागे कुणी नाहीये. आणखीन एक दमदार फटका निर्दोषच्या बॅट मधून येतोय. चौकार. पहिला सामना सुद्धा या स्पर्धेचा खरं तर आर्यन 11 चिर्ले संघ खेळला होता आणि लगातार 3 चौकारांचा खेळ सादर केला होता. निर्दोष करतनं पहिली चौकारांची हॅट्रिक सुद्धा साजरी केली होती याच मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये. अनिकेतचा हा बॉल यावेळी स्ट्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी येईल. 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 11 या आकड्यावर. साई संघाला मात्र हेच करावं लागेल. निर्दोष करत त्यांना जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवावे लागेल तरच कुठेतरी थोड्याफार धावा कमी करता येतील. कारण स्ट्राईक एंडला निर्दोष करत असले की मग मात्र आक्रमकतेनं खेळणं नेहमीच त्यांचा स्वभावाचा एक भाग राहिलाय आणि बऱ्याच वेळेला मग गोलंदाज कितीही समोर दिग्गज जाणार त्याच्या अगेन्स्ट नेहमीच हल्ला बॉल करणं ही खासियत राहिली निर्दोष करत यांची. 11 धावा फलकावर. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिले. बॉलला फाटवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता रेफर करण्यात आलंय वेस्ट साइड साठी आणि चेक केलं जाईल. येतोय चौकार. सर नो बॉल कॉल. वेस्ट साइड आहे आणि त्याचमुळे दंडित केलं जाईल ते अनिकेत मोकलला. या 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. अलंकार गरजसाठी सेट होण्यासाठी एक चांगला चेंडू मिळाला. पहिलाच बॉल फेस करत होता. फुल टॉस आणि फुल टॉस ज्युसी फुल टॉस होता. इकडे मात्र नो बॉल सुद्धा होता आणि त्याचमुळे इकडे मात्र 5 धावा टीमच्या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता. फुलर लेंथ होता. इकडे खोदून काढलाय त्याला मिड ऑफ कडे. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. सिंगल मिळेल. एकच जाव. परंतु पहिलं षटक कमालीचं राहिले. आतापर्यंत विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये अनिकेत मोकलवर मात्र हल्ला बोल पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीमची धावसंख्या बिनबाद 17 धावा. सतरा धावा फलकावर. स्पीडअप करत राहा कारण आजच्या रात्रीमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे सगळ्याच खेळाडूंचं सहकार्य अपेक्षित आहे आम्हाला. नेक्स्ट मॅच बी रेडी. सक्षम श्रियांश 11 गिरवले आणि त्यांच्या विरोधामध्ये निशांत 11 दादरपाडा.
बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपेल, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दिसले पाहिजेत आणि जर असं घडलं नाही तर सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. दादरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सपोज एकाच टीमचा कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित झाला तर टॉस विन घोषित केला जाईल दादरपाडा टीमला. त्यामुळे गिरवली टीम आता तुम्हाला यायचं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 17 धाबा. पाहूया इथे मात्र कंट्रोल कशा पद्धतीने करतो या धावफलकाला संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब हा संघ. दुसरं षटक घेऊन साई टीम कडून गोलंदाज करण ठाकूर. करण ठाकूर पहिलाच बॉल अपरकट केलाय. व्हॉट अ शॉट. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय परंतु नो बॉलवर आणखीन धावा प्राप्त होतील. येतोय पहिलाच बॉलवर करणच्या चौकार. खराब होता करण ठाकूरचा आणि खूपच वास्ट राईट होता कंबरेच्या वर. अतिशय धोकादायक चेंडू बडावा लागेल परंतु तेवढाच कल्पकतेनं अगदी शेवटच्या क्षणाला फक्त बॅटचा फेस ओपन केला, टच केलं बॉलला आणि अगदी इनफिल्डच्या वरतून क्लिअर केलं सीमारेषा. पहिल्याच बॉलवर 5 धावा आल्यात आणि त्याचमुळे धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 धावा. 6 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि 22 धावा धावफलकावर. त्यामुळे या मॅच मध्ये चिर्ले टीम लीड करतोय. ओ फ्रीडचा बॉल आहे समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर. परंतु फ्रीडचा बॉल असल्यामुळं जीवनदान मात्र जरूर मिळेल. ते अलंकारला सिंगल आले 1 रन. फ्रीडच्या बॉलवर फार मोठं नुकसान नाहीये. अलंकार गरज सेफ झाला. परंतु पाहूया याही ओव्हरमध्ये सुरुवातीपासून आक्रमकपणा पाहायला मिळाला आतापर्यंत निर्दोष गरजचा सुद्धा आणि स्टार्ट चांगली मिळाल्या. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते आणि तो शेवट सुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न मात्र आता सलामीवीरांच्या जोडीचा असेल. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. 6 धावांकरता हा येतोय षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम निर्दोष गरत. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेले होते ऑन साइडला वळवलंय बट विकेटचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी पोहोचला. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि इथे मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता निर्दोष गरत करून. परंतु इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आले. रनिंग बिटवीन द विकेट तर स्मार्ट होती परंतु पाहूया चेक केलं जाईल एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कंट्रोल रूम मधून मिस्टर दीपक बोराडे सर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु रिस्की रन होती परंतु काय पळाले दोघेही. तर एक्झॅक्टली डिसिजन काय. इट्स अ नॉट आउट कॉल. फलंदाज सेफ आहे, सुरक्षित आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 31. 31 धावा. अगदी क्विक डिसिजन आहेत दीपक बोराडे सरांचे. मगाशी सुद्धा अगदी क्विक सेकंदामध्ये. आणि इकडेच बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की तिसरे पंचांकडे निर्णय आले की मग जास्त वेळ जातो परंतु पहा अगदी क्विक येणार पॅनलचे एक दिग्गज पंच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज करण. क्रॉस बॅटेड अडबा बॅटनं वळवलंय स्क्वेअर लेग कडे हा चेंडू. ओ तिकडे मात्र दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधून आय थिंक बॉल फरार झालाय. 4 धावांकरता आणखीन एक चौकार.
8 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान आतापर्यंत दिले निर्दोषांनी. धाव फलकावर 35 लागल्यात चिर्ले संघाच्या. आणखीन एक फुल टॉस पाठीमागे धाडलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. आणखीन एक षटकार आणि गोलंदाज करण ठाकूरला मात्र गोलंदाजीकडे थांबवावी लागेल. सेकंड अटेम्प्ट आहे त्याचा आणि 2 वेळा ही चुकी मात्र आपल्या ओव्हरमध्ये केली. बाबारे असे चेंडू अलाउड नाहीयेत क्रिकेटमध्ये आणि तेच का वॉर्निंग अगोदर देण्यात आली होती आणि तीच चुकी केली आणि करण ठाकूरला मात्र गोलंदाजी थांबवावी लागेल. या 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. 1.4 ओव्हरचा खेळ झालाय आणि धावफलकावर विदाउट लॉस 42 रन्स, 42 धावा बिनबाद. आता थोडासा प्रश्न पडला असेल संकेत स्पोर्ट्स, आई भवानी, साई बस संघाकडे. कारण ग्रामीणचे संघ म्हटले की अगोदरच कसे बसे 3 गोलंदाज असतात. चौथा कुठून तरी काढावा लागतो आणि त्यात 5वा आणायचा म्हटला तर तो एक डोकेदुखी असते. प्रत्येक संघासाठी ही डोकेदुखी मात्र असते आणि ही डोकेदुखी आता मात्र अनिकेत मोकलला सुद्धा असेल. आता हा सामना कसा पुरा करायचा. एक तर दुसऱ्या बाजूनं धावांची बरसात मात्र कायम आहे. धावांचा ओघ मात्र कायम ठेवलाय आणि एका पाठोपाठ प्रत्येक चेंडूमध्ये धावा येताना दिसल्यात. एकतर धावांवर कंट्रोल नाही आणि त्यातमध्ये गोलंदाजी सुद्धा साजेशी होताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे अनिकेत मोकल आता मात्र चिंतेत पडला असेल. 42 धावा धाव फलकावर. बदली गोलंदाज साईराज मोकलच्या हातामध्ये चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग कमालीचं आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्या अगोदरच बॉल न गाठले सीमारेषा आणि निर्दोषांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. धाव फलकावर निर्दोष. 10 बॉलमध्ये 33. दुसऱ्या बाजूला अलंकार 4 बॉलमध्ये 10. काय ओपनिंग दिले आतापर्यंत चिर्ले टीम कडून. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेग स्टिक वर टाकला आता चेंडू. हा गोलंदाज साईराजनं अतिरिक्त रन मिळेल इकडे आर्यन 11 चिर्ले टीमला. स्कोर मूव्स टू 47. 47 धावा धाव फलकावर. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. सुपर 5 साठीचा हा प्रवास सुरू आहे. चिर्ले विरुद्ध साई आणि दुसऱ्या मॅच मध्ये गिरवले विरुद्ध दादरपाडा. पुन्हा गलाच करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र साईराजचा निघून गेला. सरळ विकेट किपर अनिकेतच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना पाहूया पंचांचा निर्णय येतोय उशिरानं. इकडे व्हाईट बॉलचा इशारा आलाय म्हणजे आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48. साईराजवर हल्ला. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्दोषच्या बॅटमधून येणाऱ्या षटकारानं आर्यन ग्रुप चिर्ले टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 54 धावा कंप्लीट होत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर असं म्हणायला हरकत नाहीये. आत्ताच्या घडीला मात्र या रेस मध्ये निर्दोष गरत टॉपला आलाय. हायेस्ट रन स्कोरर असं म्हणूया. कारण या अगोदरच्या हायेस्ट रन स्कोरच्या टीम्स मात्र पराभूत झाल्यात आणि जी बॅटिंग मात्र केलंय पहिल्यांदा 32 आणि आता 39 धावा. सुपर बॅटिंग. 2 ओव्हर्स मध्ये अवघ्या 54 धावा धाव फलकावर.
आणि खास करून 40+ सुद्धा गटामधून खेळले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या बॅटमधून 43 धाबा आल्या होत्या. त्या मोजल्या जाणार नाहीयेत, परंतु सांगायचा मुद्दा एवढाच आहे, प्रत्येक मॅच मध्ये तो फॉर्म दिसतो, प्रत्येक वर्षी तो फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. कन्सिस्टन्सी काय असते ना, सातत्य क्रिकेटमधलं हे निर्दोष गरज त्यांच्या बॅटिंगमधून नेहमीच व्यतीत होत असतं. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हे नाव अद्रानं घेतलं जातं. कट केल्या बॉल हलक्या हातानं यावेळेस पत्र ढकललं होतं. निर्दोषला स्ट्राईकला आणण्यासाठी रणनीती मित्र म्हणेन अलंकारची. सिंगल आले 55, 55 धावा धावफलकावर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक तगडा स्कोर तो उभा राहिलाय. अजूनही जवळजवळ 2 षटकच बाकी आहेत आणि या 2 ओव्हर्स मध्ये सुद्धा इथून जर चांगल्या धावा 20-25 धावा जर आल्या तर 75 4 ओव्हर्स मध्ये चेस करणं मात्र अनिकेतला घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 37 धावा दिल्या 2 गोलंदाजांनी. हे महागडं षटक होतं. ओ हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड डॉप स्टंप खाली राहिला. चांगला बॉल परेश मोकलचा. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. फारसे निर्धाव चेंडू पाहायला मिळाले नाहीत. पहिला बॉल निर्धाव आला होता, अनिकेत मोकलनं सुरुवात केली होती, त्यानंतर बिलकुल दिसलाच नव्हता जवळजवळ. हा दुसरा निर्धाव बॉल आलाय. परेशचा बॉल इकडे मात्र कट केला. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चला डीप पॉइंट बॉडीलाच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. त्रेचाळीस धावांवर खेळतात निर्दोष. सुपर बॅटिंग. क्रिकेटमध्ये वय वगैरे काही नसतं, ती जिद्द तुमच्यामध्ये असायला हवी पदामध्ये, आणि त्याच जिद्दीनं मात्र मैदानामध्ये हा खेळ. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, थोडसे नाराज आहेत स्वतःवर. डॉट बॉल येत असताना परेशांचा निर्धाव चेंडूची सांगता. पण आउटसाइड ऑफस्टंप चेंडू चांगला ठेवला होता. इकडे मात्र कट जरूर झाला, परंतु हलकासा टॉस झाला होता. बॅटच्या वरून निघून गेला चेंडू. थोडासा अंदाज चुकला इकडे मात्र, टायमिंग चुकलं होतं निर्दोषांचं. सुपर बॅटिंग. 59 धावा आतापर्यंत चिरले संघाच्या धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं परेश. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेनं, परंतु यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. रणनीती चांगली आहे मित्र म्हणेन परेशची. चेंडू थोडासा बाहेर ठेवतोय. अगदी योग्य रणनीतीचा वापर केला जातोय, कारण अगोदर स्कोर कंट्रोल होत नाहीये, त्यामुळे एखाद दुसरा व्हाईट बॉल गेला तरी हरकत नाही. सध्याच्या घडीला ही रणनीती बऱ्याच वेळेला वापरली सुद्धा जाते. आउटसाइड डॉप स्टंप, आणि आउटसाइड डॉप स्टंप एक तर तुम्हाला स्क्वेअर कट करावे लागतात. मोठे स्ट्रोक खेळायला गेले तर कधी कधी आउटसाइड एज लागण्याची भीती सुद्धा असते, आणि तेच घडलं इकडे मात्र. एजन टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिला अखेरीस. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी परेश मोकलची, आणि इकडे मात्र पहिला धक्का लागलाय. काय बॅटिंग केले, परंतु त्या अगोदर 15 बॉल मध्ये तब्बल 43 धावांचा विस्फोटक खेळ करत निर्दोष करत पावेलनकडे रवाना होतोय. नाराज आहे स्वतःवर, परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निर्दोष गरजच्या इनिंग साठी. आणखीन एखादं अर्धशतक या स्पर्धेमधलं मात्र पूर्ण केलं जाणार का? या अगोदर आपण बघितलं तर अंकुश टकले गावठाण 40+ मधून हे अर्धशतक आलं होतं. 22 बॉल मध्ये 70 ठोकल्या होत्या अंकुश टकलेनं. त्यानंतर धाकटी जुईच्या रोहित शशिकांत गरतनं सुद्धा अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमध्ये. 18 बॉल मध्ये 66 धावा त्यानं ठोकल्या होत्या, आणि त्यानंतर असं वाटत होतं कदाचित तिसरं अर्धशतक येते की काय. चांगल्या फॉर्म मध्ये होते निर्दोष करत, परंतु चांगली बॅटिंग. 43 धावांवर बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील इन ॲट नंबर 3. परेश मोकलला नक्कीच क्रेडिट द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आउटसाइड डॉप स्टंप प्रॉपर गुड लेंथवर मारा केलाय, आणि त्याचमुळे थोडासा चुका करण्यास भाग पडल्यात. 1-2 बॉल डॉट गेल्यानंतर थोडंसं टेन्शन तर येतच, आणि ते प्रेशर मात्र बिल्टअप करावं लागतं तुम्हाला. ओ यावर साडवा बॅट ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. जेल टिपलाय. आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि अक्षय पाटीलला मात्र खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या दिशेने तो जाईल. 60 या धावसंख्येवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लागलाय हा दुसरा धक्का.
दुसरी सफलता. थोडासा उशीर जरूर झाला. या सफलता सुरुवातीला मिळाल्या असत्या तर सध्या जो धाव फलक आहे तो थोडासा कंट्रोल मध्ये असता, परंतु त्यापूर्वीच निर्दोष करत त्यांनी जी बॅटिंग केलं 43 धावा ठोकल्यात आणि त्याचमुळे आर्यन स्पोर्ट चिर्ले संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. चौथं आणि अंतिम षटक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलर अमोल पाटील. 60 झाल्यात. 10-12 धावा आल्या तरी 70+ रन, जे एक चांगलं टार्गेट ठरवू शकेल या मैदानामध्ये आणि तेच करण्याचा आता मात्र प्रयत्न असेल. अलंकार अजूनही आहे स्ट्राईक एंडला आलेला बॅटर. त्यानं 5 बॉल फेस केलेत. आतापर्यंत 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 बॉल नंतर मात्र टॉस केला जाईल. तो सक्षम श्रियांश 11 गिरवले आणि त्यांच्या विरोधामध्ये निशांत 11 दादरपाडा. बी रेडी. दोन्ही टीम्स सज्ज राहा. गोलंदाज तयार. अमोलचा हा चेंडू लेटकेट खेळा होता. थोडासा येऊ दिलं आणि त्यानंतर हलक्या हाताने यावेळी स्टिअर केलं होतं. सिंगल येते. 1 रन. 61 धावा. शेवटचं षटक सुद्धा जर चांगल्या कंट्रोलमध्ये टाकण्यात यश प्राप्त झालं, ही धावसंख्या जर 65-67 आसपास राहिली आणि अनिकेत मुखर्जी जर बॅट लागली तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये सारं काही शक्य आहे. शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न. मिसटूट झाला फटका. विकेट कीपर घेतोय कॅच. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमला. प्रशांत घरत सुद्धा 0 बाद. चौथ्या षटकामध्ये जे कमबॅक सध्या सुरू केलंय साईड टीमनं, कुठेतरी तो आत्मविश्वास मात्र त्यांना दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र कामाला येईल आणि तेच करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला साई संघाचे खेळाडू करतात. 61 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल टू गो. नवीन बॅटर नंदन ठाकूर येतोय 5व्या क्रमांकावर. परंतु अमोल पाटील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. जास्त फार मोठा वेग नाहीये गोलंदाजाचा, परंतु अचूकता चांगली आहे आणि त्याच अचूकतेमुळे मात्र विकेट प्राप्त झाले. राईट आर्म ओ द विकेट नो. लेफ्ट केला होता इकडे बॉल. अंदाज होता कदाचित फलंदाजाला. इट्स अ वाईड बॉल कॉल. शशी मेहर आहेत त्या ठिकाणी नवी मुंबईचे दिग्गज अंपायर. आणि दुसऱ्या बाजूला बॉस येणार पॅनल नीरज राणावत सर. इकडे सुद्धा मिसटूट झालाय फटका. बॉल हवेत होता परंतु वॅकंट एरिया त्या ठिकाणी. थोडीशी गोलंदाजी खेळणं चॅलेंजिंग जाते. अमोल पाटील थोडेसे चेंडू फिरवते आणि त्याचमुळे प्रॉपर टायमिंग होताना दिसत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक्स होतात. चांगलं षटक आतापर्यंत 63 धावा लागल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं तर 3 धावा आल्यात. चांगली बॉलिंग. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये धावफलक थांबायचं नाव घेत नव्हता. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 37 धावा आल्या होत्या. 2 ओव्हर्समध्ये 54 होत्या. आता चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू समाप्त झाले. 63 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे मागच्या 9 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय समोर. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी समोर आलाय. चांगली फेकी. इकडे मात्र कलेक्शन झालं नव्हतं परंतु एकच जाव बॅकअप चांगलं मिळालं त्या ठिकाणी. सिंगलच येईल. 1 रन. पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा दिल्यात अमोलनं. या अगोदर गोलंदाजी केली परेश मोकलनं. त्यानं फक्त 6 धावा दिल्या होत्या. 2 विकेट्स महत्वाचे धक्के दिले त्यानं आणि त्याचमुळे आता मात्र तो फायदा थोडाफार साई संघाला होत असताना खेळ पालटलाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पहिली 2 षटकं गाजवली चिर्ले टीमनं परंतु आता साईकर टॅप केल्या बॉलला. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. थोडंसं दसमुसळ क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव. सिंगल कन्सिडर्ड ओनली. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5च धावा मोजल्या त्या अमोलनं. भन्नाड बॉलिंग केले. कमालीची बॉलिंग. मागच्या 11 बॉलमध्ये 11 धावा आल्यात.
आणि 3 विकेट सुद्धा मिळवल्यात. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 54 आल्या होत्या, त्याही विदाऊट लॉस. परंतु त्यानंतर मात्र अचानकपणे काय झालं चिर्ले टीमला, हा खेळ पालटवलाय साईकरांनी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, क्रॉस बॅटेड ऑन साइडला स्विंग केलाय बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, फेकी येतोय विकेट किपर एंडकडे, परंतु तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. आणि अशा पद्धतीनं मात्र पहिलं सत्र संपलंय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर हा स्कोर कार्ड, निर्दोष करत 15 बॉलमध्ये 43, अलंकार नॉट आउट राहिले 8 बॉलमध्ये 15. अक्षय प्रशांतनं खातेही उघडलं नाहीये, 0 बाद झाले. नंदननं 2 धाबा काढल्या, 67 धाबा धावफलकावर लागल्यात, 67 रन्स. आणि 2 धावांनी पेनलाइज केलं गेलंय ते साई ब संघाला. त्यामुळे 67 + 2 69 आणि रिवाइज टार्गेट असेल ते 70 रन्स. 70 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 2 धावांची पेनल्टी ऍड केल्यानंतर 70 धावा करायच्यात अनिकेत मोगल तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहूया दुसरं सत्रामध्ये कधी ज्यांच्या आवाजाची सगळ्यांनाच भुरळ आहे, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी क्रीडांगणावर मोठ्या संख्येनं खरं तर प्रेक्षक वर्ग जमा होत असतात. आणि कालही योगायोगानं त्यांची साथ आम्हाला मिळाली. आणि आजही खरं तर आमचं भाग्य लगातार 2 दिवस त्यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी अचानकपणे आम्हाला सुद्धा मिळाले. आणि नक्कीच आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर 2 असे आवाज आहेत. आणि त्यांच्यामध्ये जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सागर पाटील पारगाव रायगडचा बुलंद आवाज, आणि दुसऱ्या बाजूला मात्र आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ दशरथ पाटील सर, करावे नवी मुंबई. जाऊया दशरथ पाटील सरांकडे. हॅलो, चला आपण सी लॉट मधील विनर्स विनर्स अशी मॅच खेळवतोय. सक्षम श्रेयांश 11 गिरवले आणि त्यांच्या विरुद्ध आज बरस स्पोर्ट निशांत 11 दादरपाडा संघ ही मॅच पाहायला मिळणार आहे. टॉस केला जातोय, 4 षटक 4 गोलंदाज आणि टॉस जिंकलाय गिरवली टीमने. पहिल्यांदा आपला निर्णय फलंदाजी करायचा निर्णय असेल. यस, आपण टॉस जिंकलाय गिरवली टीमने. जशी मॅच संपेल गिरवली टीम आपण आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकणार आहोत महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध समालोचक हास्य सम्राट दशरथजी पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल. यस, धन्यवाद विपुल पाटील. पहिला सामना समीर शेठ, एक नामवंत उद्योगभूषण उद्योगपती आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. त्यांनी हा पुरस्कार दिला. संघ आहे ज्यावेळी आर्यन प्रीमियर लीग असते त्यावेळी फार मोठी स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा देखील झकमारी, एवढं जबरदस्त आयोजन. आणि खरं म्हणजे आज जर निर्दोष घरच्या जर धावा डेबिट केला तर काही नाही, बाकीचे सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. तोच फक्त एक हापूस आंबा आहे, बाकीचे सगळे लंगडे आंबे आहेत. बघा ना साहेब, का फक्त 43 धावा. खरं म्हणजे निर्दोष घरत आहे 16 भोकांचा पाना आहे. आता 16 भोकांचा पाना तुम्ही गॅरेजवरून जाऊन बघा. यस, धन्यवाद. चला, जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण अशा बघा बॉलिंग अटॅक कसा करतात. आणि त्यांच्या विरोधात साई चिरले अशी ही भन्नाट लढत. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन. पहिला सामना ब टीमातील एकीकडं संकेत स्पोर्ट्स आई भवानी साईब, त्यांच्या विरोधात विपक्षी आर्यन चिरले समीर शेठ अँड कंपनी. त्यांचा हा पुरस्कृत केला एक जबरदस्त बलाढ्य संघ निर्दोष खरत. म्हणजे श्री सूरज पांडुरंग ठाकूर यांना आपण विनंती करतोय. बॅड बॉईज चिर्लेचे सदस्य आहेत. म्हणजे श्री सूरज पांडुरंग ठाकूर यांना आपण विनंती करत आहोत, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि विपुल पाटील समीर शेठ असल्याने कुठेही नेहमी ते समालोचकांना नेहमी प्रेरित करत असतात. गेल्या वेळेला त्यांनी 10,000 ऑनलाईन पाठवले होते. एवढे जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व आहे. जर चिरले जिंकला ना आर्यन, तर समीर शेठ संपूर्णपणे हा त्रिते करणार आणि आपल्या ओट्या भरणार मात्र 100%. डोंट वरी. रोहित पाटील या गोलंदाजासाठी बक्षीस आल्या. जर विकेट हॅट्रिक आली तर यज्ञेश शेठ घरत यांच्या वतीनं 1000चे कॅच प्राइज हे रोहित पाटीलसाठी दिले जाईल. यस, पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. पहिली जोडी सक्रिय, बिनीची जोडी मैदानात. एकीकडं साई, त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी दोन्ही संघ. एक उरण तालुक्यामधला नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात
पनवेल तालुका असा हा जबरदस्त सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच चॅलेंज ट्रॉफीचं हे दमदार आयोजनाचा शेवटचा काल्याचा दिवस. पहिली जोडी सलामीची आरंभीची डावाला आरंभ होत आहे. पहिलं शॉट घेऊन बॉलिंग मार्क तयार संघाचा पहिला पाळीव गोलंदाज. खरं माझ्या समवेत आहेत सागर पाटील. एक जबरदस्त बघूया पंच महाभूत आहे की पहिलं महाभूत म्हणजे सागर पाटील. नाही समालोचन चांगलं आहे डोंट वरी. सध्या त्यांना खूप मागणी आहे 40+ असेल कुठेही असेल सागर पाटील असेल असं नाहीये. यस मानगाव रिटर्न क्या बात आहे. जिथं आम्ही देखील गेलो नाही अजून ते मानगाव बघून आले. अच्छा अच्छा मग येऊ इकडचा मानगाव तल्यावाचा मानगाव नाही मानगर असेल हो मानगाव नाही. तो शेवटचा शब्दाने त्यांनी चुकून लागला. घरच्या ऐवजी गाव लावलं त्यांनी. चला षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुरा तयार. रोहित पाटील बक्षीस आलंय 70 धावांची गरज. रोहित पाटीलसाठी आणखी एक बक्षीस आलंय संगमशेठ माळी सिया संगमशेठ माळी यांच्या वतीनं जर विकेट अटॅक आली तर 6034 त्याचा लकी नंबर VIP नंबर त्यासाठी दिला जाईल. विकेट अटॅक साठी 6034 चा कॅच प्राइज आलाय. यस मिथुन मडवी फ्रॉम धरणा ज्यांची उद्यापासून 3 दिवसीय स्पर्धा होते. पहिला उद्या 40+ लॉट आहे अतिशय भन्नाट स्पर्धा. त्यांचं हे या स्पर्धेसाठी शुभेच्छा समाधान माळी साहेबांना चॅलेंज ट्रॉफीसाठी. आणि हे पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन एकीकडे सलामीचा फलंदाज आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडू हवेमध्ये असते परंतु चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते संघाची धाव संख्या आणि हा फुलटा चेंडू होता. जर रोहित पाटील यांनी हॅट्रिक केली तर किती. यज्ञेश पाटील रोहित गजे यांच्यातर्फे हॅट्रिक केली तर यज्ञेश पाटील यांच्यातर्फे 6000. तिकडे तिकडे तिथं मैताची कामं तिकडे द्यायची. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आहे ते पण हलक्या त्यानं पुश केला टॅप केला चेंडू जाईल. दिपेश काव पॉइंटला 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या वृद्धिंग होईल. टोटल स्कोर इज 3 फॉर नन बिनबाद 3 वर. 70 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाळी क्रिकेटचा दमदार इव्हेंट दमदार शो ग्रामीण क्रिकेट. खरं म्हणजे दादरपाडा लवकर आलाय कारण चिरला आणि दादरपाडा जवळ आहे. चिरल्याचा दरवाजा आणि त्यांची खिडकी समोरासमोर आहे. हकेच्या अंतरावर ते गेले देखो हे डीजेवाले देखील तिथलेच आहेत. निशांत 11 अहो ग्रेट डिलिव्हरी चांगला चेंडू पण पंचांचा मात्र या ठिकाणी अतिशय अप्रतिम चेंडू होता. अतिशय दमदार आयोजन. एकवेळा इव्हेंट यांच्यातर्फे क्वालिटी आणि क्लिअरिटी संदेश शिल्के यांच्यातर्फे हे स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आणि प्रज्वल मोकल. पहिल्या फेकेचं बदन पहिला गडी घरात पहिला हदरा पहिल्या फेकेचं बदन. धाव संख्या फक्त इनमेन 1-3 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात डळमळीत विकृत सुरुवात विक्षिप्त सुरुवात. निर्दोष खरत मग काय खेळला बघूया. जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंडी चिट करणे केला. जर अजून जर थांबला असता त्यांनी थोडीशी घाई नसती केली तर कदाचित अर्धशतक झालं असतं परंतु जरताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. आणि हा पहिला धक्का वंडांचा फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज खेळासाठी तयार होतोय रोहित पाटील. आणि हा येस अगेन दॅट शुड बी इन द एअर. आणि आणखीन एक विकेट व्हॉट अ बॉलिंग मॅग्निफिशंट बॉल आणि हॅट्रिक जर प्राप्त केली तर तुम्हाला मिळते डबल. विपुल पाटील संगमशेठ माळी यांच्या वतीनं 6034 रुपये तर यज्ञेश शेठ घरत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅच प्राइज. हे विकेट हॅट्रिकसाठी 7034 कशाला महिनाभर कामाला मरतात तिकडं. घर बसल्या रेशन बघा डिमाचं सामान मागवा. आणि या स्पर्धेसाठी संगमशेठ माळी साहेबांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ देखील आला. यस धन्यवाद. यस आलेल्या दानशूर व्यक्तींचं हार्दिक स्वागत आहे. समाधान शेठ माळी यांचं हे दमदार आयोजन. माजी सरपंच चिरल्याचे आणि काँग्रेसचा एक दमदार आवाज उपाध्यक्ष
उरण तालुका. तर मयूर मोकाल 2-3 अशी वाताहत खराब सुरुवात, दयनीय अवस्था झालेली साई संघाची. आणि नवीन फलंदाज, टोडावंत फलंदाज मिस्टर मयूर मोकाल इज द न्यू मॅन. आता मात्र एक पार्टनरशिप टोटली रिक्वायर्ड हो. माझ्या समवेत असतील पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील, पण सध्या पोपटाताना सोडला त्यांनी. अहो दमदार स्ट्रोक, नेत्र दिव्यक फटका, टायमिंग शुड बी एक्सलंट. आल्या आक्रमण केलेला अटॅक आणि हा दमदार सिक्सर. वज्र टोळा भीम टोळा नाव देकाना ताव देगा. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धी. आणि हा यश पुन्हा एकदा बाउंड्री 4 धावासाठी. पहिला षटकार नंतर मात्र चौकार. जबरदस्त बॅटिंग, क्लास बॅटिंग बॅट्समन मयूर मोकल. अजून अनिकेत देखील आहे, तोही देखील जबरदस्त धावा झाल्या. रॅम्प पर उंबाट्यावर दुसऱ्या षटकाचा माग काढताना, रेटा लावताना, तगादा लावताना मिस्टर विनीत मडवी. अतिशय चांगले क्रिकेट, दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा महासंग्राम कसा असा आणि अतिशय सुप्रसिद्ध मैदान राधेय. कारण चिरल्या गावामध्ये फार पूर्वी ज्यावेळी स्पर्धा व्हायची तर 50 ते 60 हजार लोक असायची. खरं म्हणजे तिथंच आम्ही जास्त फेमस झालो. रायडा मोहरे विकेट. पुन्हा एकदा हो ग्रेट डिलिव्हरी, अतिशय अप्रतिम बॅटची लिडिंग एज आणि धक्का बसेत तिसऱ्या विकेटचं बदन. तिसरा गडी गर डीजे. तारांबल हबेल अंडी घाबर गुंडी घसर गुंडी फटबजिती रेवडी खिल्ली टर भंबेरी बोजवारा फज्जा गालन त्रेदा तिरपेट ससे होलपट मुस्कट धाबी 3-13 वाताहत यातायात. अतिशय दमदार गोलंदाजी. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 70 धावांची गरज. आणि हा यश पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. काय गोलंदाजी चालू आहे, भंडार मारा. फलित फलंदाज. आता मात्र अतिशय कठीण स्थिती, दुर्धर अवस्था आणि काय जबरदस्त मारा चालू आहे. जालिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. विनय मडवी. 4-13. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल कठीण अशक्यप्राय, अवघड अवजड डोईजड बोजड आव्हान. धावा कशा चेस करायचा हा यक्ष प्रश्न आहे. व्यासपीठावर उपस्थित प्रेक्षक सीताराम ठाकूर इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. माननीय श्री प्रेक्षक सीताराम ठाकूर इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाधान शेठ माळी साहेबांचे शुभ असते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल.
हो झेंडू या फ्लिक केलाय चांगला टायमिंग त्यांनी शॉट बॅकपास केला एकला तंत्र शुद्ध फटका होता बद्द शॉट सिलेक्शन गॅप जर असते तर नक्कीच फक्त पुश केला एक धाव मिळेल संघाची धाव संख्या वृद्धिंग होईल टोटल स्कोर 4 बाद 15 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स 14 14 4 बाद 14 अशी नांगी नतमस्तक लोंटांगण दंडवत हतबल हतबुद्ध निर्बल निर्बुद्ध बॉलिंग मार्क होता यार विनय माडवी नादर बॉलिंग मार्क विनीत अच्छा अच्छा आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे दमदार स्ट्रोक चेंडू गेला सीमा रेषे जवळ परंतु चांगला फिल्डिंग अतिशय अप्रतिम अलंकार नाही शशी मेहर असतील आंबा धावा किती हाऊ मेनी रन्स चला हा सामना संपल्यानंतर लगेच गिरवल्या संघानं आणि त्यांच्या विरोधात जो संघ आहे निशांत 11 दादर बाळा प्लीज फिल्डिंग षटक लगेच करा प्लीज कारण म्हणजे पहिला पाय सामना फार उशिरा चालू झाला आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल अतिशय दमदार स्पर्धा समाधान षट माळी या स्पर्धेचे दमदार आयोजक तारणहार अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आमचे समीर शेठ असतील का चिरल्या गावामध्ये भले दानशूर व्यक्तिमत्व आहे अहो आणि अशा प्रकारे फ्री हिट होता त्याच्यामुळं संपूर्णपणे काही नुकसान इजा फलंदाज शाबुत सलामत अलबेल आबाद आबाद सुजलाम सुफलाम धावा फक्त इनमिन 16-16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 16 अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य किमान 4 बाद 16 फॉर द लॉस ऑफ आता मात्र अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल बॉलिंग मार्क तयार विनीत मडवी आणि हा यस पुन्हा दप्पूळ केलाय दमदार टायमिंग चेंडू झालाय दिशे नसा परंतु चांगलं फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग सीमारेषे लगत त्या दरम्यान मिळतील 2 धावांचा बेनिफिट संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर्स 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 18 आणि अजूनही बॉल बाकी तब्बल या षटकामधले लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू फ्रॉम विनीत मडवी पहिल्या षटकात अतिशय अफलातून बॉलिंग मार्क केला तर ड्रोनचं हे संपूर्ण छायाचित्रीकरण संपूर्ण परिसर याच्यात बिबट्या पण येतात का ते बघा जरा प्लीज बिबट्या आणि अतिरेकी
यांचा भरोसा नाही. कुठून कधी येत सांगू शकत नाही. चला बॉलिंग मार्कवर शेवटचा चेंडू तयार, रिलीज करतील. संघाच्या वतीने दुसरं षटक अथवा ठेवणीतलं पहिलं षटक. आणि हा यस पुन्हा एकदा हा ट्रॅकर केलं आक्रमण, आणखीन एक तगडा स्ट्रोक आणि मिळते 6 धावा. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग, तोलून मापून मारलेला हा बेबंद अस्मानी चेंडू झाला दिशेनासा. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या वधारली, धावसंख्या सरकली. 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 24. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 46 धावांची गरज. उर्वरित 12 बॉल म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला ठोकावे लागतील. 23 धावांचे इक्वेशन समीकरण. टार्गेट नक्कीच कठीण असेल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. काय नाही. अच्छा अच्छा, त्याच्यावर आहे बिबट्यासाठी. लिओपार्ड. चला बॉलिंग मार्क तयार. आर्यन चेन्नई संघाचा नवीन मेडे बेसर मध्यमपदी गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. अलंकार खरात, अतिशय विख्यात गोलंदाज आहे अलंकार खरात. निर्दोष. बॉलिंग मार्क तयार. रायडा महोदय विकेट तयार. पहिला चेंडू. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित. संघाची धावसंख्या 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 45 धावांची गरज. 11 चोक 44 म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला मोठा टोळा, वज्र टोळा, भीम टोळा मारावा लागेल. त्या धावा आणायच्या कुठून? बरोबर याडी, बरोबर की नाही? चाल यस, तुमचा संघ आहे म्हणून तुम्ही चांगले आहात. निशांत 11 दादर पाडा त्यांच्या नावाने देखील मोठी स्पर्धा असते. यावर्षी आहे की नाही माहिती नाही. आहेत का? अच्छा अच्छा. 11 ते 15 कुठली? फेब्रुवारी की जानेवारी म्हणजे आताच आहे, तोंडावर आहे. पुन्हा हलक्याचा पुष्कळ टॅप केलाय. चेंडूचा बिमोड केला. त्या दरम्यान मिळतील 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला 27-27. असे फटके मारून होणार नाही तुम्हाला. मोठे फटके, बिग हिट यू रिक्वायर्ड टू चेस द टार्गेट. अदरवाइज तुमचं डिमॉलिशन होईल. बॉलिंग मार्क तयार. अलंकार घरात. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा परिणाम. अतिशय अप्रतिम दिली आउटसाइड द स्टंप. डॉट बॉल. संघाची धाव संख्या स्थगित, स्थिमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल, निश्चल. जिंकण्यासाठी टार्गेट फार चेस करायचं आहे. कमीत कमी अर्ध्या धावा तरी करा, नाही तुम्हाला बसेल व्हाईट वॉश, ज्याला म्हणतात मराठीमध्ये धोबी पछाड. ओहो, पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, परंतु गेलाय चेंडू. पुन्हा एकदा खरा फटका, तकला तो फटका, अवसांघातकी, विश्वासघातकी, विघ्न संतोष फटका. आणखीन विकेट जाईल. गडी झाले तब्बल 6. गेला हत्ती, फक्त आता शेपूट बाकी आहे. तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज.
फार टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे असं वाटायला जरी दुसऱ्यांदा जरी उतरले तरी तुम्हाला शक्य होणार नाही. इतकी दारुण अवस्था आहे. बॉलिंग मार्क तयार. अलंकार खऱ्यात संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. या सीझन हॅट्रिक. आज मात्र हॅट्रिक कंप्लीट होत नाहीये आणि बॉलिंग मार्कवर अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. आणि षटक संपला आणि राहिल्या शेवटचं अंतिम आख्याचं निर्वाणीचं षटक. या षटकात धावा करायचे तब्बल 6 मध्ये 43. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था. आणि हा भीम पराक्रम केलाय आर्यन चिर्ले या संघानं. दमदार प्रदर्शन केलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्स टोटली पॉवरफुल. अतिशय भन्नाट परफॉर्मन्स, जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन, प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग बॅटिंग बाय निर्दोष करत 43 धावांची भन्नाट इनिंग, जबरदस्त त्सुनामी. चला शेवटचा गोलंदाज, जरा स्पीडअप करा प्लीज. आर्यन चिर्ले, परिस्थिती स्ट्रॉंग आहे तुमची आणि प्रतिस्पर्धी संघाचा जवळजवळ डिपॉझिट जप्त होईल. यंदा चक्रीवाले नाही का इथं आहेत का? नाही, चक्रीवाले असले की तुमच्या नंतर तुम्हाला सांगतो चक्रीवाल्यांची गंमत. चला शेवटचा गोलंदाज निर्दोष खरात. याला मात्र शेवटी का ठेवलंय? खरं म्हणजे पहिलं दिलं असतं बरं झालं असतं, म्हणजे विकेट तरी त्याने घेतल्या असत्या, म्हणजे आणखीन त्याचे जे पॉइंट्स. चला निर्देश करत 43 धावा केल्यात. पहिला चेंडू तयार. ओहो, जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला. ओहो, आणखीन एक जबरदस्त झेल आणि विकेट जाईल 7. धक्का बसे 7वा. निर्दोष करत पहिल्या चेंडूवर पहिला बॉली, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्याची पराभवाची धूळ. जवळजवळ त्यांचं ब्रह्मलिखित, विधी लिखित, सटवाई लिखित पराभव वाटल काल्या दगडावरची रेख. जवळजवळ बाजार उठवलेला आहे. माननीय श्री प्रेक्षण सीताराम ठाकूर साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आलाय, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करत आहोत. येस, विपुल पहिले आयरेचं सांभाळ तिकडं. चला नवीन फलंदाज. कितवा नंबर, कितवा 9वा का 10वा? अजून आहेत ना? कितवा नंबर, 9वा की 10वा? 9वाच्या 9मी. नंतर 10मी, नंतर एकादशी, नंतर 12 सोडायची. 31ला आहे ना, बुधवार आहे, हा एकादशी आहे. आणि हा जेमतेम कसा तरी खेळतोय. धावा झाल्या तब्बल. तुमच्या धावा तुम्हीच मोजा आता. काय मजा नाही. फ्लॉप शो, अतिशय वंगाळ सामना. आणि नो बॉल साठी टेकन. कुठं कोण आहे? बोराडे साहेब इकडं. चला चालू करा जा. तर त्याचे काय राम राहिले हो. देऊन टाका नो बॉल. पापासला आपल्या बापासला काय जात आहे? काय फरक पडणार सांगा मला. धावा भरपूर करायचे आहेत. कशाला टाइमपास चालले उगाच. दीपक साहेब या इकडं. दीपकजी बोराडे फ्रॉम देवीचा पाडा. नाही हे पण नाही चांगले आपले. ही इज ऑल्सो ग्रेट मॅन. नो बॉल. आता नो बॉल करून काय करणार सांगा मला. आणि हा येस पुन्हा एकदा पुश केलाय. पुश करो खुश रहो. फक्त एका धावेवर समाधान, दुसऱ्या धावापासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल. बॉल राहिले तब्बल 40 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे 10 धावा. कुठून आणणार? आणि येस ऑन द राईट्स. आणि फलंदाज बाद होईल. यष्टीचित निर्दोष खरत. फलंदाजी, गोलंदाजी इज टोटली पॉवरफुल, मॅग्निफिशंट परफॉर्मन्स, मॅरेथॉन इनिंग. पुन्हा एकदा एक जबरदस्त आक्रमणाने नवीन फलंदाज जाईल. एक मात्र बरं झालं, सर्वांना खेळायला चान्स मिळाला. म्हणजे कोणी कोणाला हसायला नको, नाही का? बरोबर की नाही? सगळे जबाबदार. 12 12 तूप होते की उतर आज मुंबई. नाराज नको.
कुठं इथं ना, तू पण जा ना बाबा तिकडं जा. 12 जा, 13 जा, 15 जा. सागर पाटलीला पण पाठवा वाटल्यास. हा तो देखील आहे ना बाबा. तो कमी तिथे आम्ही. हाय देखो अजून आहे का रे बाबा का बाजार उरकला. अच्छा अच्छा अच्छा. डालभात लॉनचा तर कोण नाही कोणचा. गाव भरल्या मामाचा पण कोण नाही कामाचा. अतिशय दारुण पराभव आणि भीम पराक्रम केलाय. मात्र आर्यन चिर्ले या संघानं जबरदस्त ऐतिहासिक हिस्टॉरिकल व्हिक्टरी, ऐतिहासिक विजयाची नोंद. प्रतिस्पर्धी संघाचा फन्ना उडवला, पाडाव केला. संघाचं पानिपत विसर्जन, संघ बरखास्त. राहिलेली शेवटची अंतिम जोडी, तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. या बाबा या बाबा. शोलेमध्ये तुम्हाला नंतर डायलॉग सांगतो यांची आठवण सांगतोय. जरा 12ची आरती होऊ द्या नाही का. चला बॉल किती राहिला अजून. लास्ट डिलिव्हरी आणि या सामन्याचा हिरो अर्थातच नो डाऊट मिस्टर निर्दोष करत 43 धावांची खुकार खेळली. भन्नाडे 3 विकेट. काय बॉलिंग अटॅक आणि मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, मॅच फिनिशर, गेम चेंजर निर्दोष घरात या प्लेज. खरं म्हणजे आज समीर शेट्टी थोडेसे काहीतरी करायला पाहिजे नाही का. मग आता एवढा चमत्कार केलाय त्याच्यावर आमची सुद्धा उठे बैल असते म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. चला यस मॅन ऑफ द मॅच इज गोस टू मिस्टर निर्दोष घरात. पहिला दमदार विजय आणि याच्यानंतरचं सामर्थ्य करण्यासाठी सागर पाटील अंगाला तेल लावून आहेत. राईचं सरसो का तेल. या हॅलो हॅलो. चला आपण इन्व्हाइट करतोय निर्दोष घरातला. चला आणि लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. निशा दिली दादरपाड टीम थोडं स्पीडअप करा. आज मात्र सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून. आपण सध्या पहिलं पर्व पाहतोय. स्वर्गीय आनंद मडवी व श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चॅलेंजर ट्रॉफी 2025 आणि 5 रात्रीमध्ये आपण क्रिकेटचा महारण संग्राम पाहिलात. पण पहिल्या पर्वामध्ये अगदी घवघवीत यश पाहायला मिळालं. पुढल्या वर्षामध्ये हेच आयोजन तुम्हाला 7 रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पुढल्या वर्षामध्ये तुम्हाला 2 बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चला विनंती आहे निर्दोष आपण या. स्फोटक इनिंग ज्यानं साकारली 40+ खेळाडू आहे. त्यानं सांगितलं एज इज जस्ट नंबर व हा आकडा आणि त्याची तंत्रशुद्ध बॅटिंग सर्वांना पाहायला मिळाली आणि कमालीचा खेळ राहिला. निर्दोष या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. चेतन शेठ ठाकूर इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन निर्दोष घरात या खेळाडूला आपण सन्मान करावा. चेतन शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते निर्दोष घरात या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मान केला जाईल. फार इम्पॉर्टंट मॅच. निर्दोष बाईकच्या रेसिंग मध्ये पुन्हा एकदा रँकिंग मध्ये आलास पण चांगला खेळ झाला. एकंदरीत ऑल टीमचा देखील चांगला परफॉर्मन्स होतोय. काय सांगशील एकंदरीत तुझ्या टीम बद्दल. माझ्या टीमची आता पहिली गोष्ट तर आमची बॅटिंग चांगली झाली. त्याच्यामुळे आम्हाला प्रेशर होता का चांगल्या रन्स झाल्या तर आम्ही मॅच जिंकू. अनिकेत एक चांगला प्लेअर आहे. एकटा प्लेअर इथं लागला तरी रन्स होऊ शकतात आणि त्याच्यात रोहितने टाकलेली जी गोलंदाजी आहे ती अप्रतिम आहे. त्याच्यामुळे त्यांनी विकेट काढून दिल्या. विनीतने जी अनिकेतची विकेट काढली त्याच्यामध्ये आम्ही प्लसमध्ये राहिलो. पूर्वीपासून चिरल्याचं मैदान आणि त्यावर होणाऱ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा ही खरं तर बरीचशी गोष्ट पण त्यानंतर थोडासा गॅप पडला होता. पुन्हा एकदा समाधान शेमाळी साहेबांनी आयोजन ठेवलंय. समाधान शेमाळी साहेब आणि त्यांच्या आयोजनाबद्दल काय सांगशील. माली साहेबाई जे आयोजन आता मला तर वाटते बऱ्याच वर्षानंतर 7-8 वर्षानंतर जे आयोजन झालं जेव्हा राधे इंटरव्हायजेस मॅचेस ठेवायचा तेव्हा भरपूर इथं गर्दीच एवढी होती का पुढची इनिंग जर एक मॅच झाली
तर पुढची इनिंग खेळायला स्टार्ट करण्या अगोदर 50 माणसांना आतमध्ये जायला लागायचे काय पब्लिक बाहेर काढा. आणि त्याच्यात त्या लावण्या असायच्या. आता ते दशरथ पाटील सर आहेत, त्यांना सगळा अनुभव माहिती आहे. ते आपल्या वाणीने कसे मंत्रमुग्ध करायचे सर्वांना. त्यांचे पण जे शब्द असतात ते एकदम मनाला लागतात असे असतात. निर्दोष एक शेवटचा प्रश्न, कारण बाई तुझा 40+ उलटून गेलेत, पण आता जे सध्या यंग जनरेशन करतोय त्या खेळाडूंचं लक्ष क्रिकेटकडे नाहीये, त्यांना काय संदेश देशील की क्रिकेटमध्ये तुझा जर फॉर्म टिकवायचा असेल तर कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायला पाहिजे? प्रॅक्टिसचा क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रॅक्टिस केली तर तुम्ही काही करू शकता. तुमची गोलंदाजी जर तुम्हाला आणि फलंदाजी जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुमची फिटनेस ठेवणं अति महत्त्वाचं आहे. प्लस तुमच्या जो बॉलिंगचा स्ट्रेंथ आहे तो तुम्हाला जपून ठेवायला लागेल. ते तुम्हाला बॅटरला कन्फ्यूज करता येईल असे बॉल टाकता यायला पाहिजे. सरळ बॉल टाकणारा आता बॉलर हा प्लसमध्ये मायनसमध्येच असतो. जो काहीतरी इन स्विंग आउट स्विंग करेल तोच इथं आता टिकणारा आहे.